नमस्कार मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे तो आरोग्य विभाग भरती संदर्भात अत्यंत महत्त्वाचा असून या भरतीमध्ये जे काही जागा आहेत त्या जागा कोणासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे। तो हा 3 जुलै म्हणजेच आजचा हा GR असून त्या GRचा अर्थ काय होतो आणि तो कशा प्रकारे अंमलात येणार आहे याबाबत आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। बघा, हेडिंग अगोदर समजून घ्या। आयुक्त आरोग्य सेवा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान हा लेटर हेड आहे, ऑलरेडी सही आहे, जावक नंबर आहे, त्यामुळे हे ऑथेंटिक लेटर आहे, यात काही शंका नाही। कारण काही व्हिडिओ बनवत असताना फेक पण असतात किंवा डॉक्युमेंट्स फेक असतात। आता पुढे सविस्तर हा GR मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि त्याचा अर्थ तुम्ही स्वतः परीने काढा, मी तर समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे। आता प्रति अवर सचिवांना पत्र लिहिलेले आहे सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत। काय म्हटलेले बघा, जो काही विषय आहे तो आहे ग्रामविकास विभाग व इतर विभागातर्फे सुरू असलेली आरोग्य विभागाशी संबंधित नियमित पदांच्या भरतीमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या म्हणजे कर्मचाऱ्यांच्या जे काही राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कर्मचारी कार्य करत आहेत अशा करता 30% राखीव जागा ठेवण्या संदर्भात किंवा ठेवणे बाबत पुढे पाहू। उपरोक्त संदर्भीय विषयान्वये या कार्यालयास प्राप्त झाले आहे, म्हणजे जे काही कार्यालय आहे ते सदरील पत्रात नमूद केल्यानुसार संदर्भ क्रमांक 2च्या शासन निर्णयानुसार राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानात कंत्राटी स्वरूपात कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचे आरोग्य विभागाच्या नियमित पदावर समायोजन करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजे तो विषय आहे, तो मुद्दा परत इथं रेखाटलेला आहे। या अनुषंगाने संदर्भ क्रमांक 3 माननीय अतिरिक्त मुख्य सचिव सार्वजनिक आरोग्य यांच्या अध्यक्षतेखालील रोजीची बैठक ही असते संदर्भ क्रमांक 3 आणि हे आहे शासन म्हणजे आता समजून घेतात GR खूप समजून घ्यावं लागतं। हे GR संदर्भ क्रमांक 2 जो 7 म्हणजे जो आहे दिनांक 14 मार्च 2024च्या GR नुसार संदर्भ क्रमांक 2 काय आहे ते समजलं, संदर्भ क्रमांक 3 काय आहे ते समजलेलं आहे। या अनुषंगाने संदर्भ क्रमांक 3 अन्वये म्हणजे जी बैठक झाली होती त्या संदर्भात माननीय अतिरिक्त मुख्य सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली शासनपत्र सम क्रमांक 5 एप्रिल 2004 अन्वये जे काही गठीत समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीतील चर्चेनुसार सद्यस्थितीत राज्यात बघा, झूम करून दाखवतो तुम्हाला, सॉरी थोडंसं सद्यस्थितीत राज्यात सुरू असलेल्या ग्रामविकास विभाग व इतर विभागातील आरोग्याशी संबंधित म्हणजे आरोग्य सेवक असो, आरोग्य सेविका असो किंवा आरोग्य विभागामधल्या गट ड चे पद असो त्या संदर्भात ह्या सगळ्या व्हिडिओ आहेत। मग काय म्हणलेलं आहे बघा, सद्यस्थितीत राज्यात सुरू असलेल्या ग्रामविकास व इतर विभागातील आरोग्याशी संबंधित पदांचा पदभरती प्रक्रिया सुरू असून त्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी किती टक्के, तर 30% जागा, या 30% जागा राखीव ठेवून उर्वरित 60% जागा भरण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे नमूद करण्यात आलेले आहे। तसेच याबाबत माननीय उच्च न्यायालयाचे सदरबाबतचे आदेश संबंधित जिल्ह्यांच्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना दिलेले असल्याचे पत्रात नमूद करण्यात आलेले आहे। म्हणजे खाली लेटर पण आहे त्या संदर्भात, अगोदर वाचून घेऊ हे। त्याचप्रमाणे ग्रामविकास विभागामार्फत 16 जून 2024 रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना सद्यस्थितीत नियुक्ती आदेश निर्गमित करण्याबाबत जिल्हा स्तरावर प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून संदर्भाधीन पत्रात नमूद केल्यानुसार सदर बाब सर्व संबंधित माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना सद्यस्थितीत सुरू असलेल्या ग्रामविकास विभाग व इतर विभागातील आरोग्याशी संबंधित पदभरती प्रक्रियेमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कर्मचाऱ्यासाठी 30% जागा राखीव ठेवण्याबाबत शासन स्तरावरून सर्व संबंधितांना कळविण्याबाबतचा पुढील कार्यवाही संदर्भ क्रमांक 1 चे निवेदन शासनास प्राप्त झालेले आहे।
आता संदर्भ क्रमांक 1 म्हणजे काय होतं हे निवेदन दिलेलं आहे बघा. राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी अधिकारी यांच्या समन्वय संघटना महाराष्ट्र राज्य यांचे जे काही जून म्हणजे निवेदन दिलेलं आहे त्या संदर्भाचा उल्लेख हा संदर्भ क्रमांक 1 अशा प्रकारे होतो, जे आपण इथं वाचताना उल्लेख केलेला आहे. मी संदर्भ क्रमांक 1चे निवेदन बरोबर अशा प्रकारची सही करून त्यांना दिलेलं आहे. म्हणजे ह्या 30% ज्या जागा आहेत त्या या कर्मचाऱ्यासाठी राखीव असणार. पत्र कोणाकोणासाठी पाठवले ते पहा. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व जिल्हा परिषद म्हणजे महाराष्ट्रात जेवढ्या काही जिल्हा परिषद आहेत 36 जिल्हा परिषद आहेत त्यांनाही पाठवलेलं आहे आणि ही माहिती तो यांना पाठवलेलं आहे. आता पुढे जे काही संपूर्ण लेटर आहे त्या संदर्भात ओव्हरलुक करून दाखवतो, एवढी डिटेल सांगणार नाही मी. तर बघा हे निवेदन होतं जे आरोग्य अभियान कर्मचारी अधिकारी समन्वय संघटना आहे त्यांचं निवेदन होतं. प्रति आयुक्त आरोग्य सेवा व अभियान संचालक यांना 30% जागेवर शासन निर्णय क्रमांक बैठकीत 14 मार्च हे जे काही पत्र पुढे हे वाचू शकता तुम्ही, काही अडचण नाही. पुढे जी आर मूळ जो जी आर आहे तो आहे बघा. आता तो जो जी आर होता राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी 10 वर्षे व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातील मंजूर समकक्ष पदांचे सेवा प्रवेश नियम सुधारित करून त्यामध्ये रिक्त होणाऱ्या समकक्ष पदावर सरळ सेवेने 70% व समावेशाने 60% याप्रमाणे भरती करण्याबाबत सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्यात बाबत. आता हा जो जी आर आहे तो 14 मार्च 2024चा आहे. म्हणजे हा जी आरनुसारच कार्यक्रम सुरू झालेला आहे. पोरांना आत्ता माहीत झालं असेल किंवा भरती तर 2019ची आहे, परंतु जी आर हा निघालेला आहे. 2019च्या भरतीला मुहूर्त लागलेला आहे, होत आहे भरती. आता ज्यांच्या परीक्षा आहेत त्यांनी मात्र असं जास्त विचार करू नये, स्वतःच्या परीनं जे आहे ते एफर्ट्स द्यावं. आता 30% जरी राखावं असले तरी भरपूर जागा अशा आहेत की त्यांनी शासनाने ओपन केलेले नाहीत, रिटायर झालेले असू शकतात, काय असू शकतात. आता ही अंमलबजावणी कसं करतात हे जिल्हा स्तरावरच समजणार आहे. परंतु तुम्ही मुलांनी जे आहे फक्त तुमचा फोकस आहे अभ्यास करणं आणि पेपरला जाणं, कारण ह्याची अंमलबजावणी कशी होणार ह्याबद्दल अजून काही स्पष्टता नाही. आता मी असे का म्हणत आहे, कारण बघा आत्ताच नुकत्यात बऱ्याच जणाला जे काही सार्वजनिक आरोग्याची भरती झाली त्यामध्ये बऱ्याच जणाला जॉईनिंग पण दिलेलं आहे. गट क आणि गट ड ची जी आरोग्य भरती झाली ती पण झाली. पुन्हा DMERच्या बी बऱ्याच जॉईनिंग झाल्या. या सगळ्या गोष्टीचा विचार करता त्याची अंमलबजावणी झालेली आहे. आता हे येणाऱ्या काळात कसं अंमलबजावणी करतात ह्याबद्दल मी काही ठामपणे सांगू शकत नाही. तुम्हाला एकच सांगायचं की 30% त्यांना जागा राखीव 100% ठेवतील ते येणाऱ्या काळामध्ये, कारण ते ऑलरेडी काम करत असतात आणि त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांना ते म्हणजे राखीव ठेवणं हा त्यांचा एक प्रकारे अधिकार आहे किंवा त्यांचं ते दिलेल्या कामाचं श्रेय आहे की त्यांनासाठी राखीव ठेवावं. म्हणजे त्याच्यात मग कास्टनुसार वगैरे त्या सगळ्या गोष्टी येतात. आता बाकी ह्या गोष्टी कसं इम्प्लिमेंट होतात हे येणाऱ्या काळात मी तुम्हाला अपडेट देईल. बाकी काही टेन्शन घेऊ नका. येणारे जी काही परीक्षा आहे पेसा एक्झाम त्या सर्वांचा पेपर तुम्ही देऊन द्या. प्रत्येक जिल्ह्याचे जे काही जिल्हे राहिलेत 15-16 त्या जिल्ह्यामध्ये पेपर द्या आणि व्यवस्थित एफर्ट्स द्या आणि स्कोअर वाढवण्याचा प्रयत्न करा. बाकी पुढे जे काही अपडेट येईल मी तुम्हाला समजावून सांगतो किंवा कळवतो. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.